ही महिला गेल्या 1 वर्षापासून सारंगखेडा या गावी अशा अवस्थेमध्ये फिरत असल्याची माहिती तेथीलच एका मुलाने इन्कलाब फाउंडेशनच्या सोशल मीडिया पेजवर दिली। दुसऱ्याच दिवशी फाउंडेशनचे कोर टीम मेंबरपैकी काही मेंबर्स आम्ही तिथे पोहोचलो आणि प्रत्यक्षात जेव्हा त्या महिलेला पाहिलं तेव्हा कळलं की ती पूर्णपणे मानसिक रुग्ण आहे। आम्ही तिच्याशी बोलून हे समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तिच्या अंगावर असलेल्या वस्तू आम्हाला काढू दे, पण ती अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती। शेवटी नाईलाजाने आम्हाला सगळ्यांना तिला जबरदस्ती धरून ठेवावं लागलं आणि तिने तिच्या अंगावर असंख्य बांधून ठेवलेले कपडे आम्ही कापण्याचा प्रयत्न करत होतो। ती स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आम्हाला चावण्याचा प्रयत्न करत होती। हे सगळं करत असताना गावाची गर्दी खूप जास्त प्रमाणात गोळा झाली होती, त्यामुळे ती खूप जास्त घाबरून गेली होती आणि म्हणून आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तुला काहीही होणार नाही, आम्ही फक्त तुझ्या अंगावर असलेले हे वस्तू आणि कपडे काढून तुला स्वच्छ कपडे घालण्यासाठी आलेलो आहोत। 1 तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला तिच्या अंगावरून हे सगळे बांधलेले कापड कापून बाजूला करता आले। त्यानंतर आम्ही तिची आंघोळ घातली। तिच्या केसांमध्ये खूप सारे जटा झाल्या होत्या, तर जटांना आम्ही कापले आणि स्वच्छ गाऊन घालून तिला बसवले। नंतर ती खूप शांत झाली होती आणि आम्ही जे म्हणत होतो त्याच्यावरती होकार पण देत होती। हे सगळं तेथील गावाचे लोक बघत होते आणि त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणत होते की ही बाई कधीच कुणाला तिच्या जवळ पण येऊ द्यायची नाही, कोणी जवळ गेलं तर ती दगडांनी मारून हाकलून द्यायची। एवढे सगळे कपडे आणि सामान ती एवढ्या महिन्यापासून स्वतःच्या अंगावर बांधून संपूर्ण गावभर फिरत होती। आम्ही या सगळ्या कपड्यांची आणि सामानाची विल्हेवाट लावली आणि तिला गाडीत बसवून ती होती त्या जागेवर तिला परत सोडलं। खरं तर अशा मानसिक अवस्थेत असलेल्या लोकांसाठी शेल्टर हाऊसची खूप जास्त गरज आपल्या भागात आहे, कारण त्यांना निवारा देखील मिळेल आणि त्यांच्यावर उपचार देखील होईल। यांना योग्य उपचार मिळत नाही, त्यामुळे हे कालांतराने ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेत परत येतात। म्हणूनच आम्ही इन्कलाब फाउंडेशनच्या वतीने लवकरच शेल्टर हाऊस सुरू करणार आहोत। धन्यवाद।